आणि विधानसभेचे वारे सध्या जोरदार वाहत आहेत. पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड. राजन पाटील राजकारणामध्ये दिसतील. काही दिवसांआधीच तटकर यांनी केलं होतं वक्तव्य. तर पाटलांच्या निवडीनं उमेश पाटलांचं वर्चस्व कमी झाल्याची देखील चर्चा. सहकारी संस्था खासगी करण्यासाठी राजन पाटलांची नेमणूक केली आहे का? उमेश पाटील यांचा सवाल. राजन पाटलांच्या नियुक्तीच्या निर्णयाचा निषेध असल्याचं उमेश पाटलांचं वक्तव्य. मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशातनं उभा राहिलेला हा कारखाना हडप करणारा व्यक्ती त्याला सहकार संस्थेचा राज्याचा अध्यक्ष करणं हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे. या निर्णयाच्या संदर्भामधला निषेध व्यक्त करतो. माझ्यामुळे पक्षाला अडचण होणार असेल तर राजीनामा द्यायला तयार. माझी कृती पक्षविरोधी वाटली तर प्रवक्तेपदाचा राजीनामा देणार. उमेश पाटलांची भूमिका. प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेच्या हिताची, लोकांच्या हिताची, ज्याच्याकरता खरं आमच्या राजकीय पक्षाचं प्रयोजन आहे, ती भूमिका घेऊन मी जर त्या ठिकाणी मांडणी करत असेल आणि ती कदाचित पक्षविरोधी कृती ठरत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा तयार ठेवलेला आहे. रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार. मी महायुतीचाच उमेदवार असणार. जयस्वाल यांची प्रतिक्रिया. जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये तीनही नेत्यांमध्ये कुणाचाही हट्ट नाही. महायुतीच्या तीनही नेत्यांशी मी जागांसंदर्भात प्रत्यक्ष बोललो. जिथे जो उमेदवार निवडून येईल त्या दृष्टीनं ते घेऊ वाटप. तिघांचं देखील एकमत. मुनगंटीवार यांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर. विदर्भातील विधानसभेच्या जागांचा राज ठाकरे आढावा घेणार. अमरावतीमध्ये गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांची राज ठाकरे यांनी भेट घेतली. राज ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असताना अमरावती शहरातील हॉटेल ग्रँड मैफल इनमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट. मुख्यमंत्र्यांवर धनगर समाज नाराज. यशवंत सेनेनं शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढला. यशवंत सेनेचे माधवभाऊ गडदे यांच्याकडून घोषणा. वडगावशेरीमध्ये 8 माजी नगरसेवकांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि एका माजी पंचायत समिती सदस्याचा देखील पक्षप्रवेश.